तुम्हाला भेटण्यासाठी आलेत, कारण जुन्नर म्हटलं तुम्हाला माहिती आहे काय, जरा संपर्क साधा. चला, वेळ वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील. दोन्ही संघ 12वे खेळाडू नसले तरी चालतील, नाही नसले तरी चालतील, काय प्रॉब्लेम नाही. एका बाजूला जन्मभूमी, एका बाजूला कर्मभूमी आहे, एका बाजूला जुन्नर आहे, एका बाजूला मुरबाड आहे. आणि जबरदस्त सामना, जो जिंकेल तो सेमी मध्ये आणि जो पराभूत होईल तो स्पर्धेच्या बाहेर. सध्याच्या घडीला तानाजी दादा गडगे उपस्थित आहेत. वेलकम दादा, तुमचं सहर्ष स्वागत आहे. जबरदस्त मुकाबला. सुनील माळी क्रीडा मंडळ अंबले खुर्द आयोजित ही क्रीडा स्पर्धा आजची तिसरी रात्र आणि त्यातील हा शेवटचा सामना मित्रांनो मैदानामध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला मुरबाड, दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहतोय गणेशदादा डुंबरे युवा मंच जुन्नर तालुका ट्रायडंट 11 त्यांच्या विरोधामध्ये. एका बाजूला गणेशदादा डुंबरे यांची स्पॉन्सरशिप, दुसऱ्या बाजूला आमचे सचिन चोरगे सर आणि त्याचबरोबर मनोज दादा भालके यांनी प्रस्तुत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त जबरदस्त मुकाबला, सगळ्यांची अपेक्षा आहे आणि आता ती पूर्ण होताना पाहायला मिळेल. 6 षटकांचा सामना आहे, शेवटची लढत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला सुनीलजी माळी सर देखील आस्वाद घेत आहेत, कारण थंडी आहे, भरपूर थंडी वाढली आहे सध्या. जाव्या मैदानाच्या आतमध्ये. सुनील शेळके सर या स्पर्धेतून आजच्या दिवसासाठी रजा घेत आहेत. ओके सर, नो प्रॉब्लेम. मॅचला सुरुवात, हे वी गो. गोलंदाजी मार्कवर बेलपाडा एक्सप्रेस, राहुल सोमने. स्ट्रायकर इनवर राजू पाटे आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकर इनवर अज्जू बेपारिया. सामन्याला सुरुवात, अंतिम सामना आजच्या दिवसातील कोण जात आहे सेमीमध्ये ते पाहायचं. पहिलाच बॉल, राजू 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 छा गया भाई. पहिल्या चेंडूवर षटकार आहे, 6 धावा. डीजे ऑपरेटर संपर्क साधावा ही विनंती आहे. थोडीशी शांतता ठेवा. खेळाडू कक्ष थोडीशी शांतता ठेवा. जबरदस्त षटकार आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये. राजू पाटे नारंगावचा खेळाडू, आज जुन्नर तालुक्याचं अर्थातच जुन्नरचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतोय. गणेशदादा डुंबरे यांनी विश्वास दाखवला. आज मला वाटतं शिरूरची स्पर्धा चालू झाली, तिथे ॲज अ आयकॉन होते, परंतु आज गणेशदादासाठी खेळायचं आहे, त्यासाठी ते उपस्थित होत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि पहिल्या चेंडूवर आपल्या नावाची छाप सोडत असताना राजू पाटे, त्याच्या बाटमधून षटकार. परवाच्या दिवसामध्ये कल्याण देखील इन अक्षरमध्ये पाहायला मिळेल. पालघर इन अक्षरमध्ये, आंबेगाव इन अक्षरमध्ये एक संघ अजून बाकी आहे, त्याची पूर्तता लवकरच होईल. 6 धावा षटकाराला राजूच्या बॅटमधून. कमबॅक करण्याची क्षमता आहे राहुल सोमनेकडे. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू. आपण याच गोष्टीचा उल्लेख केला की कमबॅक करण्याची भरपूर मोठी क्षमता आहे. मृत्युंजय पुणेसाठी ओपन क्रिकेट खेळणारा हा खेळाडू राजू सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यासाठी खेळतोय. नॉन स्ट्रायकर इनवर फलंदाज अज्जू बेपारी. या स्पर्धेमध्ये एक गाव एक अर्थात ओपन ग्रामीण मध्ये देखील बेल्लीची एंट्री आहे आणि तिथे अज्जू बेपारी इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 18 तारखेला राहुल मिस्टर परफेक्ट गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा बिग हिट केलाय, फटका दमदार आहे. राहुलवर आक्रमण करत असताना राजू पाटे सिक्सर. 6 रन. ऑन स्क्रीन सध्याच्या बडीला ऍक्शन रिप्ले इन क्रिक लाईव्ह च्या माध्यमातून दाखवला जातो. काय फटका सजवतोय राजू मैदानामध्ये. जबरदस्त टायमिंग आहे राजू पाटेचं. आपल्याकडे धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल ती 12 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर राहुल.
इथे टाकलेला चेंडू अडव्या बॅटनं फटका खेळलाय जितूसाठी मोठी चेस. तिथे क्षेत्ररक्षक आलेत योगेश. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. शेवटचा कॉल आहे ऑफिशियल गणेशदादा डुमरे युवा मंच जुन्नर तालुका. जर खेळाडू कक्षामधून आता जर आवाज आला तर 2 धावांची पेनल्टी तुम्हाला दिली जाईल. फक्त टाळ्याने चेअरअप करा ही विनंती आहे. 2 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावर 14. 14 धावा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका. राजू 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 आणि फक्त सध्याच्या घडीला आजची रात्र गाजवत असताना राजू पाटे त्याच्या पाठमधून चपराक 4 रन. खूप सुंदर फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते राजू पाटेची. आक्रमण करत असताना राहुल सोमनेवर. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर 10 क्रिक लाईव्ह च्या माध्यमातून. विशेषतः कौतुक करू आपण या सर्व कॅमेरामनचं. सकाळी 8 वाजता दाखल होतात आणि ज्या ज्या वेळेस स्पर्धा संपेल 4, 4:30, 5 वाजता घरी जात आहेत त्यांचं कौतुक करू. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 18. अजून एक व्हॉट अ शॉट. राजूने तिथे अक्षरशः रोहित शर्मा आणि विराट कोहली स्टँड आहे तिथे घरच बनवलंय. जबरदस्त टोला. राजूच्या बॅटमधून 4 चौकार. षटक क्रमांक पहिला आपण मैदानामध्ये पाहिलं. 6 चेंडू फेस केले राजू पाटेने आणि 6 चेंडूत 22 धावा ज्या मात्र बनवलेल्या. जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 22 धावा. अज्जू व्यापारी ज्या प्रकारचं नाव आहे अज्जूचं आजपर्यंत जर आपण पाहिलं या मैदानावर दाखल झाल्यापासून अज्जू थोडासा शांत आहे परंतु आक्रमक स्वभाव आहे खेळाडूचा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये छत्रपती संभाजीनगर टीमसाठी एक गावसाठी खेळणारा खेळाडू. सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर आपण स्वप्नील गांगडला पाहतोय. स्ट्रायकर एंडवर बेल्लेचा सुपरस्टार अज्जू. 22 धावा 6 षटकांचा सामना आहे. इथे गणेशदादा डुमरे 11 जुन्नर जिंकणार की ट्रायडंट 11 मुरबाड जिंकणार तेच आपल्याला पाहायचं. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता अज्जूला आणि त्यांच्याच बरोबर गणेश कायकरला. पहिल्या षटकात 22. पुन्हा एकदा डावखुरीत हाताच्या गोलंदाजाला आमंत्रित केलं. आता षटक क्रमांक 2 मध्ये. आज की रात्र. आजची रात्र कुणाच्या नावावर ते पाहायचंय. स्वप्नील तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. बॅकफुटला गेले. फेवरेट स्ट्रोक आहे अज्जू बेपारीचा आणि चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. क्षेत्ररक्षक दूर. चेंडू फरार. धावा 4. थँक्यू डीजे. चौकार आला. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 26. स्वप्नील तयार. स्ट्रायकर एंडवर अज्जू बेपारी. बॅकफुटला पुन्हा एकदा फटका सुंदर आहे. गलीमधून क्षेत्ररक्षक येतील राजूचं क्षेत्ररक्षण सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या गणेशदादा डुमरे 11 जुन्नर. धावफलकावर 27 धावा आहेत. 27 ऑन द बोर्ड. जो संघ जिंकेल तो टॉप 4 मध्ये जाताना पाहायला मिळेल आणि तो मात्र 17 तारखेला हा पे त्यातील विनर या बरोबर खेळताना पाहायला मिळेल. टॉपर बरोबर खेळताना पाहायला मिळेल. कामगिरी कशी होते ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज स्वप्नीलला कमबॅक करायचं आहे. समोर राजू आहे. राजूची आक्रमकता पाहायला मिळते. 6 चेंडू त्याने धावा बनवल्यात आतापर्यंत 22. 27 धावा धावफलकावर. स्वप्नील रिबास खेळण्याचा प्रयत्न ही आवश्यकता आहे का हा देखील फार मोठा प्रश्नचिन्ह असेल. राजू समोर सरळ बॅटने चांगले फटके खेळतोय. रिबास खेळण्याचा प्रयत्न. ऍक्शन रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहायला मिळतोय. रिबास खेळण्याचा प्रयत्न राजूचा होता. चेंडू इथे डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. चांगलं कमबॅक मैदानामध्ये होत आहे स्वप्नील या गोलंदाजाकडून. 3 चेंडू 5 धावा 27 धावा. P2चं हे षटक हातात असताना स्वप्नील गांगड. इथे टाकलेला हा चेंडू पंचांकडे लाऊड अपील आणि इथे फलंदाज बाद आणि
तिसऱ्या पंचांची मागणी DRS लेग बिफोर आहे की नाही त्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी आणि तिसरे पंच आता मुकेश कायकर हा निर्णय सोपवतील. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आला. OUT अर्थातच राजूला परतावं लागतंय. स्वप्नीलला विकेट, मुरबाडला विकेट, जुन्नरला धक्का. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. थँक्यू डीजे. ऑन स्क्रीन आपण ऍक्शन रिप्ले पाहतायत. प्रथमतः पायावर चेंडू आढळला, त्यानंतर बॅटला स्पर्श होताना पाहायला मिळाला. गुड डिसिजन, गुड डिसिजन. योगीराज बुटेरे सर. फलंदाज बाद होईल राजू. सर्व अँगलने दाखवलं जात आहे. टेन क्रिक लाईव्हचं विशेष आपण कौतुक करू. इथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतील. आता बेल्लेचा अजून एक सुपरस्टार आविष्कार दाते मैदानाच्या आतमध्ये. डीजे त्यांचं सहर्ष स्वागत करू. टॉम या नावानं सुप्रसिद्ध आहेत. मॅच मैदानामध्ये चालू आहे मुरबाड त्यांच्या विरोधामध्ये जुन्नर. धगधगता थरार भगवा चषकाचा सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्दने पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरताना पाहायला मिळत आहे. 27 धावा धावफलकावर. याच धावगतीने धावा झाल्या तर त्या बनतील 96. परंतु मैदानामध्ये जर आपण पाहिलं कमबॅक करण्याची खूप मोठी क्षमता आहे. सागर सारखा चांगला गोलंदाज या संघामध्ये आहे. त्याची कामगिरी कशी होते तेही पाहायचं आपल्याला. योगेश कोर सारखा खेळाडू या संघामध्ये. गोलंदाज तयार स्वप्नील. इथे टाकलेला हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन. चांगला चेंडू इथे राहिलाय. चेंडू डॉट आविष्कार दातेला आपण पाहतोय. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक. कामगिरी कशा प्रकारे केली जाते. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर स्वप्नील गांगड. स्ट्रायकर इनवर आविष्कार दाते. कामगिरी कशा प्रकारे होती ती आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. इथे आडव्या बॅटनं फटका सुंदर आहे. डाऊन दी बॉल फिल्डर ते बनतील दर्शक. चेंडू सीमा पार. राहुल कडून चुका आणि धावा मिळतील या बॉलवर. भगवा चषकाचा दमदार चौकार. थँक्यू. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला थोडीशी टीम मिटिंग चालू आहे. जितू सारखा खेळाडू या संघामध्ये, सागर सारखा खेळाडू आहे, योगेश सारखा खेळाडू आहे, गणेश सारखा खेळाडू आहे. मॅचला मजा येईल मित्रांनो, कारण दोन्ही संघ मातब्बर आहेत. स्वप्नील गांगडचं एक जबरदस्त षटक आपण पाहिलं, ज्यामध्ये राजू पाटेची गोल्डन विकेट आली आणि फक्त धावा खर्च केल्या 9. षटक क्रमांक 3 मध्ये शिरगावचा सुपरस्टार आणि ज्याच्या गोलंदाजीने अनेक क्रीडा स्पर्धा मुरबाड तालुक्याला जिंकून दिला असा शिरगावचा तिजबुंद तारा. कमी वयामध्ये आपल्या गोलंदाजीच्या जीवावर अधिराज्य गाजवणारा गोलंदाजी ट्रॅकवर आलाय सध्याच्या घडीला. नन्ना मुन्ना जादूगर अर्थात दर्शन आलेत गोलंदाजी मार्कवर. दर्शन शिंदे. 31 धावा आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. गणेशदादा डुंबरे 11 जुन्नर हा संघ, त्यांच्या विरोधामध्ये मुरबाड 11 अर्थात सचिनदादा चोरगे, त्याचबरोबर मनोजदादा भालके यांनी प्रस्तुत केलेला संघ. मॅचला मजा येईल. 2 संघ जिंकेल तो सेमीमध्ये आणि 17 तारखेच्या टॉपर बरोबर सेमीची मॅच खेळताना पाहायला मिळेल. दर्शन गोलंदाजी ट्रॅकवर, समोर अज्जू पेपारी. टाकलेला हा चेंडू हलक्या हाताने फटका खेळला अज्जूने. तिथे क्षेत्ररक्षक येथील बॉलवर स्वप्नील. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते 32. 32 धावा. दर्शनचं हे षटक अतिशय महत्वाचं राहील. ऑन स्क्रीन आपण स्वप्नील गांगड यांना पाहतात. जबरदस्त गोलंदाजी. शेवटच्या बॉलवर तिथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं नसतं तर 6च्या आतमध्ये
ते षटक आपल्याला पाहायला मिळालं असतं. 32 धावा आहेत. धावफलकावर एक फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. राजू पाटेच्या रूपानं खूप मोठी तगडी बॅटिंग लाईनअप आहे. दिनेश दादा घोरड यांच्याकडून देखील सागर कापडी गोलंदाजी करत असेल आणि विकेट ट्रिक घेत असेल तर खूप मोठा पारितोषिक आहे. विकेट करण्याचा प्रयत्न आविष्कार दातेचा राहिला. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर योगेश कोर. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न 2 धावा. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. आविष्कार आणि त्याचबरोबर अज्जू बेपारी एकच संघामध्ये सातत्यानं एक गावसाठी खेळताना पाहायला मिळतात बेल्ले संघात आणि त्यांचं कॉम्बिनेशन भरपूर चांगलं होतं. 2 धावा आल्या. संघात धावसंख्या धावफलकावर 34. गणेशदादा डुंबरे 11 जुन्नर हा संघ आपण पाहतोय. सातत्यानं गणेशदादा या संघावर विश्वास दाखवतात. जुन्नर तालुक्यामध्ये अनेक क्रीडा स्पर्धा आणि त्या क्रीडा स्पर्धेमध्ये स्पॉन्सरशिप सातत्यानं ज्यांची पाहायला मिळते असे गणेशदादा डुंबरे यांनी प्रस्तुत केलेला हा संघ आहे. प्रसिद्ध उद्योजक. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. धावफलकावर 35 धावा. शिरसा ट्रॉफी या क्रीडा स्पर्धेचे रनरअप आहेत. तिथे आत्मविश्वास संघाला मिळाला आणि तदनंतर जर आपण पाहिलं जिथे जिथे पाहाल तिथे हा संघ खेळताना पाहायला मिळतो. त्यामध्ये गणेशदादा डुंबरे यांचं महत्त्वाचं योगदान आहे. 35 ऑन द बोर्ड. दुसऱ्या बाजूला सचिनदादा चोरगे आणि मनोज भालके यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ट्रायडंट 11. इथे टाकलेला हा चेंडू अक्षरशः सोडून दिला. पंचांचा कोणताच निर्णय नाहीये म्हणजे दर्शनचा हा जबरदस्त चेंडू आहे. वा दर्शन चांगला चेंडू त्याने हाताळलाय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. धावफलकावर धावसंख्या 35. षटक क्रमांक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला. इथे ॲडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू राहिलाय दर्शनचा. काय कमबॅक करतोय मैदानामध्ये. कमाल 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 सध्याच्या घडीला होताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. 4 धावा 5 बॉलमध्ये. 3 षटकं झाल्यानंतर ड्रिंक्स ट्रॉली होईल. मैदानामध्ये आपण जाऊ शकाल याची नोंद घ्या. शेवटचा बॉल. इथे बिग हिट. अज्जू 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 बेपारीच्या पाठमधून हा कडक षटकार. खूप चांगलं संगीत नको. थँक्यू. खूप चांगलं संगीत नकुल दादा. खूप चांगलं संगीत सुनील दादा. रात्री सगळे आपल्याचे 3 रात्र झाले. सर्व रात्री आपणच पाहतोय. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत. 1 बाद 41. टीम गणेशदादा डुंबरे 11 जुन्नर. शेवटची 3 षटकं बाकी आहेत. मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन स्वतः गेले सुमित. काही कानमंत्र देत आहेत ते आपल्याला पाहायचं आहेत. भरपूर या संघामध्ये पाहिले तर 5 ते 6 खेळाडू आपल्याला बेल्ले संघाचे पाहायला मिळतात आणि ओपन ग्रामीणमध्ये या स्पर्धेमध्ये तो संघ देखील पाहायला मिळेल. त्यांचं कौतुक आपण करू. संधी देव्या डीजेला. पुन्हा एकदा ऐकूया एक सुरेख संगीत कारण मैदानामध्ये ब्रेक भरपूर मोठा. डीजेकडे जाऊ. पाहू आपण. धावफलकावर धावसंख्या 41. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं आहे. मैदानामध्ये आविष्कार दाते आणि त्यांच्या जोडीला अज्जू पेपारी. स्वप्नील आलाय गोलंदाजी मार्कवर. त्याने प्रभावित केलं होतं दुसऱ्या षटकामध्ये. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. ते स्वप्नील. स्ट्रायकर इनवर आविष्कार दाते. पहिलाच बॉल. काय फटका खेळला आविष्कारनं. जबरदस्त टोला दाखवत असताना एक डावकर त्याचा विस्फोटक फलंदाज आविष्कारच्या बॅटमधून सिक्सर. 6 रन.
महाराष्ट्रातील नंबर 1 ची क्रीडा स्पर्धा अर्थात JPL मध्ये 5 बॉल मध्ये 5 षटकार खेळण्याचा विक्रम ज्या खेळाडूच्या नावावर आहे तो आविष्कार दाते सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर. स्वप्नील तयार, इथे बिगिट केलाय, फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक फक्त दर्शक बनतील आणि दर्शक या फटक्याचे दिवाने बनतील. वॉट अ स्ट्रोक, जबरदस्त टायमिंग, एक टप्पा का चेंडू सीमा पार, दणदण करत चौकार आणि गणेश दादा डुंबरे जुन्नर अर्धशतक कंप्लीट. संघाची धावसंख्या धावफलकावर 53. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू पंचांकडे अपील आणि आविष्काराला आता परतावा लागते. 2 चेंडू आपण पाहिले ते आविष्कारचे होते परंतु तिसरा चेंडू स्वप्नीलचा, विकेट आली, फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये गणेश जाधव चौथ्या क्रमांकावर मैदानामध्ये दाखल होतील. चांगली बॅटिंग केली आविष्कारने, ते मात्र तंबूच्या आश्रयाला येताना पाहायला मिळत आहेत. शेवटचे चेंडू मैदानामध्ये अजूनही जर आपण पाहिले 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 53 धावा, 2 फलंदाज बाद. ट्रायडंट 11 मुरबाडच्या विरोधामध्ये गणेशदादा डुंबरे 11 जुन्नर हा सामना आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये टॉप करताना आपल्याला संघ पाहायला मिळाला शिवन स्पोर्ट क्लब गेरसे शहापूर, तर दुसरा संघ कोणता याचीच प्रतीक्षा आहे तमाम क्रीडा रसिकांना. 53 धावा, धावफलकावर 2 फलंदाज बाद. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. स्वप्नील, इथे क्लीन बोल्ट, जबरदस्त चेंडू स्वप्नील गांगडचा पाहायला मिळतोय. गणेश जाधव 0 वरती बाद. थोडीशी दिलगिरी आम्ही व्यक्त करू. धावफलकावर 51 धावा आहेत. आमचे स्कोरर त्यांच्याकडून थोडीशी मिस्टेक झाली होती. जो चौकार होता तो षटकार मांडण्यात आला होता. 51 धावा आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत स्वप्नील जबरदस्त गोलंदाजी जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये तब्बल 55,000 प्रेक्षक वर्गाने ही क्रीडा स्पर्धा पाहिली आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार, इथे टाकलेला हा चेंडू बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न. बरोबर आता हा 5वा सामना चालू आहे आणि 5व्या सामन्याची पहिलीच इनिंग 55,000 प्रेक्षक वर्गाने भगवा चषक ही क्रीडा स्पर्धा पाहिल्या. गोलंदाज तयार, इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न सौरभचा राहिला. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर, चांगलं क्षेत्ररक्षण सतीश यांचं राहिलं. एक सिंगल आली, एका सिंगलच्या मदतीने 4 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 3 बाद, 52 धावा. गणेशदादा डुंबरे 11 जुन्नर हा संघ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. संधी देव्या डीजेला ऐकूयात एक संध्याकाळच्या सत्रामध्ये सुमधुर संगीत.
फोन येत आहेत परंतु मोबाईल सध्याच्या घडीला स्विच ऑफ करून ठेवला. दिलगिरी व्यक्त करतो अजय बिडवी सर. टॉम आपल्या खबर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत 52. 3 फलंदाज बाद आहेत. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला दर्शन याला आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी केली होती दर्शनने त्याच्या पहिल्या षटकामध्ये. सौरभ सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर. सौरभ केदार बिग हिट फटका दमदार चेंडू हवेत आहे आणि तो हवेच्या सपराने सीमारेषेचा वेध घेईल. सचिन तेंडुलकर स्टँडला सलामी. षटकार. व्हॉट अ शॉट. अठ्ठावन्न धावा धाबलकावर. पव्या कामगिरी कशा प्रकारे होती ती आपल्याला पाहायचं आहे. पहिल्याच बॉलवर एक अप्रतिम षटकार आपण पाहिला दर्शनच्या विरोधामध्ये खेळत असताना. सौरभ या खेळाडूला 3 बाद 58 धावा. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच कशी रंगते ते आपल्याला पाहायचं आहे. जिंकणार कोण, सेमीमध्ये कोण. इथे बॅकफुटला गेले. फटका सुंदर चेंडू हवेत आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली. योगेश आलेत बॉलवर. क्षेत्ररक्षण चांगलं योगेश कोर या खेळाडूचं. तोपर्यंत 2 धावा. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर 60 धावा. 3 फलंदाज बाद आहेत. गणेशदादा डुंबरे 11 जुन्नर. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचंय. 60 धावा. गोलंदाज तयार. विकेट करण्याचा प्रयत्न तिथे मात्र एसटी रक्षक सागर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सागरचा राहिला. एक सिंगल या बॉलवर आणि तिसऱ्या पंचांची आता मदत घेतली. रनआउट आहे की नाही यासाठी. नॉट आउट आहे आणि ते बाईकच्या रूपाने एक सिंगल येताना पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला रिप्ला आपण पाहतायत. 10 क्रिक लाईव्ह सध्याच्या घडीला थेट प्रक्षेपण करते. विशेषतः आपण कौतुक करू आमच्या संपूर्ण कॅमेरामनचं. सातत्यानं आपण हीच गोष्ट करतोय की सबस्क्रायबर मीटर हळूहळू वाढत चालला. इथे टाकलेला हा चेंडू चांगला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. अज्जूसाठी दर्शन इथे थोडाशी चांगली गोलंदाजी करतोय. 7 चेंडू फेस केलेत. 12 धावा जे मात्र बनवल्यात. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. विकेट आली. अज्जू बाद होताना पाहायला मिळतील. आमचे डीजे धनू त्यांची कन्या जिया देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होती. काल वहिनीचा वाढदिवस. आज जिया उपस्थित. सर्वांचं सहर्ष स्वागत. डीजे धनू आहे तो मुमकिन आहे. जाऊया डीजे कडे आणि संधी देवा डीजे धनूला. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल ते एक सिंगल येताना पाहायला मिळेल. बॅटच्या सह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावर 62.
आपल्याकडे धावसंख्या 4 बाद 62 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. कशा प्रकारे कामगिरी होईल ते आपल्याला पाहायचंय. महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं अंतिम षटक 62 धावा आणि गोलंदाजी मार्कवर प्रिन्स ऑफ मुरबाड टिमरेचा सुपरस्टार गोलंदाजी मार्कवर योगेश कोर. 4 बाद 62 इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं कमबॅक मैदानामध्ये करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते ती ट्रायडंट 11 मुरबाड. खूप मोठा सपोर्ट स्टाफ या टीमला आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. तुषार धुमाळ दाजी यांच्याकडून प्रोत्साहन नेहमी पाहायला मिळतं. ज्या ज्या वेळेस संघ हरतो त्या त्या वेळेस प्रोत्साहन, ज्या ज्या वेळेस संघ जिंकतो त्या त्या वेळेस प्रोत्साहन. असे आमचे मित्र आहेत तुषार धुमाळ, ते या संघाला नेहमीच पाठीराखा म्हणून मदत करतात. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. दापलेकर धावसंख्या 63. शेवटचे 5 चेंडू स्ट्रायकर एंडवर आपण पाहतायत सौरभ या खेळाडूला. इथे टाकलेला हा चेंडू बॅटची एज तिथे राहुल आलेत. आजचा दिवस राहुलसाठी थोडासा बॅड लक राहिला, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण करतोय. स्माइली फेस सध्याच्या घडीला राहुलची आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल आली. संघ धावसंख्या धावपलीकावर 4 बाद 64. 4 बाद 64 धावा. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. ती आता 4 स्ट्रायकर एंडवर आकिब बेपारी. इथे टाकलेला हा चेंडू परफेक्ट यॉर्कर. जितू आलाय बॉलवर. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे अकिबच्या पाठमधून. संघाची धावसंख्या धावपलीकावर 66. फलंदाज बाद आहे 4. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते अजूनही 3. संध्याकाळचं सत्र आहे. ट्रॅव्हलिंग होणं आता थोडंसं मुश्किल झालंय बॉलला. इथे किती धावा डिपेंड होतील ते पाहायचं की किती बनवल्या जातील ते पाहायचं. 70च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल मुरबाडचा. 70+ जाण्याचा प्रयत्न. इथे टाकलेला हा चेंडू. भन्नाट वेग सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय गोलंदाज योगेशचा. दापलेकावर धावसंख्या पाहतायत आपण 66 धावा. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 2 शिल्लक. या 2 बॉलमध्ये किती ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला योगेश यांना आपण पाहतोय. इथे टाकलेला हा चेंडू पायावर जो मात्र आदळतोय तिथे क्षेत्ररक्षक येतील. जॉन्टीचं क्षेत्ररक्षण सुंदर. लेग बाईचा इशाराला पंचांचा. 1 धाव. 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलीकावर 67. शेवटचा एक चेंडू जो मात्र शिल्लक. निर्णायक चेंडू. मुख्य पंच आपण पाहतोय योगीराज बुटेरे सर. स्क्वेअरलेग पंच आहेत कृष्णा केने सर आणि तिसरे पंच आमचे मुकेशजी गायकर, जे 17 तारखेला या स्पर्धेमध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतील. कल्याण 11. इथे टाकलेला हा बॉल फटका सुंदर जो मात्र सजवलाय तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल आली आणि चेंडू दोन्ही पायांच्या मधून सीमा पार गेला. या 4 धावा किती निर्णायक आहेत ते मात्र शेवटचे काही क्षण सांगून जातील. दापलकावर धावसंख्या 71. विजयासाठी 72 धावांचं लक्ष्य जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 72 धावांचं लक्ष्य. धावांचं लक्ष आणि त्या धावसंख्येचा पाठलाग. थँक्यू डीजे. थँक्यू धनू. तुमचं मनापासून आभार. तुम्ही खूप आमची काळजी आता 5 आणि 3 8 दिवस घेतली त्याबद्दल धन्यवाद. उद्यापासून जास्त तुम्हाला त्रास आम्ही देणार नाही कारण 3 समालोचक या स्पर्धेमध्ये ॲड होणार आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. 72 धावांचं लक्ष आणि त्या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते ऐकण्यासाठी जाऊयात नरेश डोमे सर यांच्याकडे. मी रजा घेतो आजच्या दिवसासाठी. सकाळी पुन्हा भेटूया 9:30 वाजता याच मैदानावर. भगवान चषक.
रात्रीच्या सत्रामध्ये नाही, आज सकाळच्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पहाट झालेली आता 2 वाजलेले आहेत आणि पहाटेच्या सत्रामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण बघतोय बिग बॉस सुनीलजी माळी क्रीडा मंडळ आंबेळे खुर्द आयोजित डे नाईट क्रिकेटचा अद्भुत थरार, अर्थातच भगवा चषक धमाका. 30व्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. यावरून लक्षात येईल की या गावातलं क्रिकेट किती जुनं आहे. भरपूर स्पर्धा त्या काळात सुद्धा 30 वर्षापूर्वी या गावात होतात. म्हणजे मला वाटतंय आज 25 साधारणतः 95-96 ला स्पर्धेचा शुभारंभ झाला असेल. तर नवीन मॅचला सुरुवात होते. सागरकडे चेंडू दिलाय. पहिला चेंडू उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि सोडला झेल. पहिल्या बॉल वरती जीवदान. विच मॅन देअर. या गोष्टी निश्चित जुन्नरकरांना परवडणार नाहीत, कारण 6 षटकामध्ये 72 धावा म्हणजे फार मोठा स्कोर आहे असं नाहीये. या स्कोअरचा कधीही चुराडा होऊ शकतो. हा स्कोअर कधीही चिरडला जाऊ शकतो. कधीही या स्कोअरचा पालापाचोळा होऊ शकतो. कारण या अगोदर आपण बघितलेले आहेत, अशा मॅच भरपूर बघितलेल्या आहेत. सागर भालेराव पहिलं षटक सागरकडे दिलं जात आहे. सातत्यानं गोलंदाजांच्या बाबतीमध्ये जुन्नरकरांना समस्या जाणवलेली आहेत. कारण सुधीर साबळे तिथे परत एकदा चेंडू आकाशामध्ये आहे आणि इथे आता मात्र कॅच होणार आहे. सागर भालेरावला यश मिळतंय. 1 गडी बाद 1. ट्रायडेंट 11 मुरबाड. फलंदाजीला जात आहेत. प्रत्येकाकडे आज स्वतःची बॅट आहे, स्वतःचा बॅलन्स, स्वतःचं खास डिझाईन करून बॅट्स आज कंपन्यांकडून मॅन्युफॅक्चर करून खेळाडू घेतात. भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावरती होता. इथे गणेश गायकर तुफानी फटका मिळताय 4. जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळतो गणेशच्या बॅट मधून. इनसाइड आउट, पण काय कडक शॉट खेळतात. ताकद होती, रूम मिळाला तिथे आणि त्याचा फायदा उठवला गणेशनं. क्षेत्ररक्षक जरी डीप मध्ये असेल आविष्कार, मात्र त्याला हलू दिलं नाही, चेंडू पर्यंत पोहोचू दिलं. इतका वेग होता चेंडूला. 5 धावा इथे. तर हरभजन सिंगनं तिथे खुजली केली होती आणि तो म्हणाला की सगळ्यांनी आपापल्या बॅट आणून ग्राउंडवरती ठेवायच्यात. यस, आपण बघतो इथे फटका खेळला. 1 धाव. लेग बाईचा इशारा आहे. किती बॅट सापडले असतील भारतीय संघाकडे. पाकिस्तानच्या दौऱ्यावरती गेलेला भारतीय संघ ज्यावेळेस त्यांनी बॅट अशा या खेळाडूंनी आता इथे कशा मांडून ठेवलेल्या आहेत तशा मांडून ठेवलंय एका शेजारी 1 बॅट. तर सगळ्या भारतीय संघाकडे बॅट भरला 120. इथे अडवण्याचा प्रयत्न जरूर होईल. 1 धाव बाईजच्या माध्यमातून मिळणार आहे. चांगला चेंडू ठरतो इथे सागरचा. धावफलकावरती 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिलं षटक सुरू आहे. सागर 1 चौकार गणेशने जरूर खेळलेला आहे. त्यामुळं
ट्रायडेंट 11 सुद्धा लक्ष्याच्या दिशेने पाठलाग करतोय असं चित्र दिसतंय. पहिल्या षटकामध्ये रिव्हर्स खेळायचा होता, फुल टॉस बॉल आणि निर्धाव चेंडू ठरेल. षटकाची होईल सांगता. पहिलं षटक संपलं, 7 धावा. सागर भालेराव काय गोलंदाजी केली, एक फलंदाज बाद केलाय आणि 7 धावा धावफलकावरती आलेल्या आपण बघतोय. 30 चेंडू 65 धावांची आवश्यकता आहे आता. 13 धावा प्रति षटका पाठीमागे हव्यात. रात्रीच्या सत्रामध्ये रात्री 2 वाजता जर अशी गाणी तुम्ही वाजवली सगळ्या गड्यांना आठवण होईल. 7 धावा धावफलकावरती दुसरं षटक मैदानामध्ये आपण बघतोय आणि सुमित भंडारी नगर हायवे एंड कडून आता गोलंदाजीसाठी येतोय. यास पहिलाच फटका सुमितला दाखवला आसमान. षटकार. सगळ्या कॅमेऱ्यांमधून आपण बघतोय हा बॉल. प्रत्येक कॅमेरामन बॉल सोडत नाही. लागोपाठचा दुसरा आहे का आविष्कार तिथे. वाह काय कॅच आहे. अतिशय सुंदर झेल इथे टिपला जाईल. फलंदाज दुसरा बाद होईल. योगेश या अगोदर षटका ठोकला होता. पुन्हा एक चांगला फटका बॅटमधून आला होता. मात्र आविष्कार दातेसारखा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक तिथे होता. झेल झालाय. 2 बाद आणि बाउंड्री लाईन अगदी क्लिअर दिसते. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकाल तर जवळपास 1 फूट आतमध्ये आहे तो सीमारेषेच्या. चांगला झेल. 2 गडी बाद 13. या स्थितीमध्ये आपण ट्रायडेंट मुरबाड 11 संघाला बघू शकतो. षटक क्रमांक 2 इथे सुरू आहे. सुमित भंडारी यश निश्चित मिळतं इथे. चांगल्या फटक्यावरती चांगला कॅच ज्या वेळेस येतो. फटका बॅटवरून आल्यानंतर असं वाटलं होतं की आता षटकार निश्चित आहे. मात्र काय सुंदर कॅच. या कट करायचा प्रयत्न होता इथे फलंदाज सागरचा. फसलेला प्रयत्न. धावफलकावरती 13 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. अतिरिक्त बाउन्स इथे मिळाला चेंडूला सुमित भंडारीला. ही काय खासियत आहे सुमितची. राऊंड द विकेट मी भरपूर वेळा बघितलं. सुमित राऊंड द विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. यास लेंथ बॉल कव्हर्सला गॅप मोठा आहे क्षेत्ररक्षकाची. प्रयत्नाची पराकाष्ठा. मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा धावफलकावरती इथे येणार आहे. पुन्हा एकदा सुमित हवेमध्ये बराच वेळ चेंडू होता. फुल टॉस चेंडूला सरळ दिशा दाखवली कव्हर्स मध्ये. 4 धावा इथे सागर पूर्ण करेल. धावफलक पुढे पोहोचणार आहे. षटक क्रमांक 2 सुरू असताना 17-2 गड्याच्या मोबदल्यात सुमित परत एकदा गोलंदाजीसाठी. तर सागर समोर आहे. यावेळेस इम्प्रोवाइजचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलेला असेल तरी नेम चुकलेला आहे. गणेश जाधवचा नेम चुकतोय. 1 धाव गणेश पूर्ण करेल. सागर पूर्ण करेल आणि 22ची ही धाव आहे. धावफलक पुढे पोहोचणारे 18-2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. कुठला संपर्क नव्हता. ज्यावेळेस फलंदाज इम्प्रोवाइज करतो त्यावेळेस यष्टिरक्षकाला देखील काम करणं खूप कठीण होऊन जातं. कारण एकदम चेंडूच्या लाईन मध्ये पुढे फलंदाज असतो आणि त्याच्यातून चेंडू निसटल्यानंतर त्याच्याकडे वेळ किती असतो. अज्जू बेपारी चांगलं काम करतो यष्टींच्या पाठीमागं.
मात्र यावेळेस एक धाव बाईची अतिरिक्त मिळणार आहे. 18 धावा, 10 धावा या षटकामधून खर्च करतोय सुमित. गणेश समोर. वाह वाह, वॉट अ बॉल. गणेशला प्रभावित करणं, चकित करणं सुमितचं वैशिष्ट्य आहे. एक चांगला चेंडू अखेर येतोय. षटकाची सांगता होते. 10 धावा या षटकातून एक गडी बाद करतोय सुमित. षटक 2 संपलेत. 18 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये ट्रायडेंट मुरबाड 11. 4 षटक आता शिल्लक आहे. रिक्वायर्ड रन रेट जो 13.50 झालेला बघायला मिळेल. 54 धावा, 24 चेंडू, 54. पुन्हा एकदा सागरलाच आणलं जात आहे गोलंदाजीसाठी. आज प्रभावी कामगिरी केलेली आहे, कारण सुधीर साबळे, सूरज आमले हे 2 आघाडीचे गोलंदाज, प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थितीमध्ये जुन्नरचा संघ आज खेळतोय. त्यामुळे ही समस्या भेडसावते. आज राजू पाटीलला महत्वाची भूमिका निश्चित घ्यावी लागणार आहे. सागरनं मात्र आपली उपयुक्तता सिद्ध केलेली आहे. सुमितला पहिल्या काही सामन्यांमध्ये आपण पाहिलं होतं की मोठा आघात सहन करावे लागले होते. इथे त्याने छान कमबॅक केले. 10 धावा केवळ खर्च केलेल्या आहेत. जिथे आस्किंग रन रेट 13 आहे तिथे 10 धावा मला वाटते फार मोठ्या नसाव्यात. चांगलं षटक राहील. धावफलक 18. सागर भालेराव. यस, इथे चांगला फटका आहे. जमिनीच्या समांतर स्क्वेअर लेगला चेंडू. क्षेत्ररक्षण फैलावलं गेलं यावेळेस, कारण 2 षटकं जी पॉवर प्लेची ती संपलेली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं 1 षटक, बॅटिंग पॉवर प्लेचं 2रं षटक. दोन्ही षटकं संपल्यानंतर आता क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती आहे. अक्षय खोंड डीप एक्स्ट्रा कव्हरला, आविष्कार दाते डीप लॉंग ऑफला, सुमित भंडारी डीप लॉंग ऑनला, राजू पाटे मिड विकेटला. यस, सरळ चेंडू येतोय राजू पाटेकडं आणि धाव फलक हा पोहोचेल 1 धावेने पुन्हा एकदा पुढे. 20 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 इथे सुरू आहे. लढाई काट्याची होणार आहे या मॅच मध्ये. हे सांगण्यासाठी कुण्या क्रिकेट पंडिताची गरज आहे असं मला वाटत नाही. यावेळेस पुन्हा 1 धाव येवाना. दुसऱ्या धावेचा प्रयत्न खूप लांबून. क्षेत्ररक्षक तिथे आणि 2 धावा. सागर पूर्ण करेल, गणेश पूर्ण करेल. धावफलक पुढे पोहोचणारे 22. 2 गडी बाद 22. सागर भालेराव या षटकामध्ये देखील प्रभावी ठरतोय सागर, कारण या अगोदर आपण पाहिलं होतं पहिल्या षटकामध्ये केवळ 7. या षटकामधून पुन्हा एकदा धावा रोखल्यात सागरनं. अर्थात काही बाई झाल्या सागरच्या षटकांमध्ये. पहिल्या षटकामध्ये स्कोर कार्ड वरती जरी धावा कमी जास्त दिसत असल्या तरी त्यामध्ये काही बाईज होत्या. हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचेल. इथे कोणी चूक करत नाहीये आणि गणेश जाधव चेंडूच्या खाली येतोय. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 3. टिपलेला आणि बरोबर फलंदाज 3रा गमावला इथे ट्रायडेंट 11 मुरबाड संघानं. 22 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सागर भालेरावचं षटक. एका क्रिकेटमय कुटुंबातून पुढे आलेला हा खेळाडू आहे. सागर भालेराव ते 4 भाऊ आहेत आणि सगळे जण खूप चांगलं क्रिकेट खेळतात. वाह वाह, चांगला चेंडू येथे उजव्याच्या बाहेर. खरं तर सुरुवातीला मी पाहिलं होतं सागरला गोलंदाजी त्यांच्या गावच्या संघामधून सुद्धा मिळत नसायची, पण मागच्या काही 5-6 वर्षांमध्ये मी बघतोय की सागर गोलंदाज म्हणून पुढे आलेला आहे. त्याला कारण JPL मध्ये ज्यावेळेस फेकी गोलंदाजी बॅन झाली आणि मग सागर सारखे सरळ हाताच्या गोलंदाजांना महत्त्व प्राप्त झालं आणि नंतर व्हेरिएशन करत सागरनं गोलंदाजीतलं गुणवत्ता खूप चांगली संपादन केली.
इथे पुन्हा चांगला चेंडू, वॉट अ बॉल. आणि विकेट किपर तुम्ही बघताय कसं अडवताय चेंडूला. खूप चांगलं क्रिकेट. षटक संपेल इथे. सागरचे 2 षटकं टाकलेली सागरनं. केवळ 9 धावा, 2 फलंदाज बाद केलेत. जबरदस्त स्पेल राहिला सागरचा. 22 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सागरचा मोठा भाऊ संतोष हा गणेश जाधव बरोबर खूप क्रिकेट खेळलेला आहे. सुरुवातीला त्यांच्या अगेन्स्ट खेळला आणि नंतर दोघे एका संघातूनही खेळले. सतीश भालेराव, अमोल भालेराव. 50 धावांची गरज आहे. 18 चेंडू 50. 3 षटकामध्ये 22 केवळ धावफलकावरती आलेले आहेत. पुढच्या 3 षटकामध्ये 50 धावा बनवायच्या आहेत. तर गणेश गायकर मैदानामध्ये आहे आणि हा एक जिद्दी खेळाडू आहे. गणेश गायकर कुठलीही मॅच फिरवण्याची क्षमता ठेवणारा खेळाडू आहे. गणेश गायकर लढाऊ खेळाडू आहे. आज त्याला लढावं लागेल आपल्या संघासाठी. असं नेहमी म्हटलं जातं की जोपर्यंत जहाजांनी जिद्द सोडलेली नसते ना, तिथे मोठमोठी वादळं सुद्धा पराभूत होतात. सुमित भंडारी नवीन षटक घेऊन येतोय. उजव्या दिशा बाहेरची कड. ऑकिप तिथे पुढे आहे. अडवण्याचा प्रयत्न जरूर केला. तिथे धाव घेण्याची शक्यता नाहीये. धावा मिळणार नाही. ते धावफलक पुढे पोहोचतोय. 22. तीन गड्याच्या मोबदल्यामध्ये 22 धावा. चौथं षटक सुरू झाले. सुमित भंडारीचा पहिला चेंडू अप्रतिम आहे. गणेश गायकर साठी उंचापुरा एक हर हुंडणारी खेळाडू, तगडा खेळाडू आहे गणेश गायकर. तारणहार आज ठरणार आहे की काय. 6 चेंडूमध्ये 5 गणेश गायकर. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. यास इथे खांडून काढला चेंडूला. लेंथ बॉल होता मात्र कव्हर्सला खेळला. एकच धाव इथे मिळणार आहे. थ्रो अगदी वेगात परत येईल कारण तिथे क्षेत्ररक्षण करणारा क्षेत्ररक्षक तितकाच चपळ आहे. 23 धावा 3 गडी बाद. एक धाव महत्वाचे. मात्र मागचे काही चेंडू बघितले आपण तर जुन्नरकरांनी हात खोलण्याची संधी दिलेली नाहीये इथे मुरबाडकरांना. सागर भालेरावचं षटक नो बाउंड्री. सुमितचं हे षटक पहिल्या 2 बॉलमध्ये नो बाउंड्री. वाह चांगला चेंडू. इथे लागोपाठचा तिसरा चेंडू अप्रतिम. आज ठेवणीतले बॉल काढलेच इथे बाहेर सुमित भंडारीनं. आणि दुसरं षटक जे सुमितनं टाकलं होतं त्यातल्या चौथ्या बॉलवरती बाउंड्री होती. म्हणजे मागचे जवळपास 11 चेंडू झालेले आहेत की जिथे बाउंड्री आलेली नाही. यावरून कोंडी कशी केलेली आहे आपण अंदाज घेऊ शकतो. मागच्या 11 बॉलमध्ये बाउंड्री नाहीये. अगोदरच्या षटकामध्ये 4 धावा, 5-6 धावा. 11 बॉलमध्ये फक्त 6 धावा आलेल्या आहेत. यावेळेस चेंडू आकाशामध्ये. झेल पुन्हा सुटलेला आहे. 2 झेल तिथे सुटलेले. शॉर्ट फाईन लेगला व्हेरी फर्स्ट बॉल आपण पाहिला होता. सागर भालेरावच्या गोलंदाजीवरती झेल सुटला होता. इथे आता सुमित भंडारीच्या गोलंदाजीवरती झेल सुटतोय. शेवटचे 12 चेंडू फक्त 7 धावा, नो बाउंड्री. सुमित भंडारी परत एकदा तयार. गणेश गायकर चौकारानं सुरुवात केली होती मात्र त्यानंतर त्याला सुद्धा थांबवलेलं आहे या गोलंदाजांनी. एक बॉल महत्वाचा ठरतोय जिथे आस्किंग रन रेट आता खूप मोठा होतोय. यस गणेश एक्झिक्यूट करतोय या शॉटला मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जाईल. सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. या फटक्यांची गरज आहे. मोठे फटके इथे हवेत आता. आणि जी चौकारांची आपण चर्चा करत होतो, बाउंड्रीजची आपण चर्चा करतो, इथे एक चौकार एलिव्हेशन जास्त होतं या बॉलला. असं वाटलं होतं एक वेळ की क्षेत्ररक्षक खाली असू शकतो आणि तिथे आपण बघतोय सर्वोत्तम क्षेत्ररक्षक होता राजू पाटे. त्याची हाईट जास्त आहे. म्हणजे जुन्नरच्या खेळाडूंपैकी सर्वात उंच खेळाडू तो. इथे पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू आणि हुक करतोय गणेश गायकर. लागोपाठचा दुसरा षटकार. स्लोवर 1 टाकला होता. रीड केला चेंडूला. येऊ दिला बॅट पर्यंत आणि मग हुक केला स्क्वेअर लेगला. सुंदर फटका. या षटकाराबरोबर धावफलकावरती धावा 36 धावा नोंदवल्या जात आहेत. विजयासाठी अजून 36. 12 चेंडू 36 धावा. 18 धावा प्रत्येक षटका पाठीमागे हव्यात.
तर शेवटचं षटक जे सुमित भंडारीचं आलं तिथून 14 धावा आलेल्या आहेत. चांगलं षटक राहिलं. 2 षटकार परतीच्या 2 चेंडूवरती खेचत गणेश गायकरने इथे आता इरादे बनवलेले आहेत. गणेश गायकर नॉन स्ट्राईक एंडला असेल. राजू पाटेचा सामना तो करणार आहे. शेवटचे 12 चेंडू 36 धावांची आवश्यकता. क्वालिफायर व्हायचं असेल या मॅच मध्ये, सेमीफायनल मध्ये पोहोचायचं असेल तर जबरदस्त कॉन्टेस्ट राहिला. आज मुरबाडचे 2 संघ होते. शहापूरचा संघ शिवम स्पोर्ट्सनं आज सकाळचे पहिले दोन्ही सामने जिंकत ते उपांत्य फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. तर ड्रायडेंट 11ला पराभव स्वीकारावा लागला. जुन्नर गणेश दादा डुंबरे स्पोर्ट्सला पराभव स्वीकारावा लागला होता. दोन्ही संघ शहापूर कडूनच पराभूत झाले आणि आता दोघांमध्ये निर्वाणीची लढाई, निकराची लढाई. या उंच फटका आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचतोय. सागर इज द मॅन आणि झेल होईल. फलंदाज बाद, धक्का बसेल तो चौथा. विकेट गमावणं सुद्धा परवडणार नाहीये, कारण इथे विकेट गमावली तर तुम्हाला एक बॉल डॉट जातोय, निर्धाव जातोय एक बॉल, ज्याच्यावरती धावा मिळणार नाहीत. आणि आता 18 धावांची सरासरी तुम्हाला प्रत्येक षटका मागे पाहिजे, तर 12 चेंडू मध्ये 6 षटकार मारायचे. त्यामुळे एक बॉल कमी होणार आहे आणि आता 11 बॉल मध्येच तुम्हाला पुढचं काम तमाम करायचंय. तर कोणत्याही फलंदाजाने विकेट गमावणं सुद्धा आता परवडणार नसणार आहे. राजू पाटे तयार आहे गोलंदाजी मार्कवरती. पहिल्याच चेंडूवरती यश मिळालेलं आहे. पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी थोडीशी विस्कळीत झाली होती, फलंदाजी विस्कळीत झाली होती. ना बॅटिंग मध्ये ना बॉलिंग मध्ये अजिबात रिदम सापडला नव्हता. नवीन संघ होता या विभागामध्ये, क्वचित खेळतात हे खेळाडू. मात्र बघितलंय मैदान काय आहे, खेळपट्टी काय आहे, विकेट काय, बॉल काय आहे, इथले नियम सुद्धा त्यांना पहिल्या मॅच मध्ये अडचणीत आणताना दिसले होते. ओ हो, इथे काय घडेल. फलंदाज तिथे बाद होतोय. लागोपाठचा दुसरा फलंदाज या षटकामध्ये बाद आणि 36 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ट्रायडेंट 11 मुरबाड. चलाखी कशी केली जाते तुम्ही बघितलं असेल. चलाखी कशी केली आपण पाहिलं. इथे अज्जू बेपारीनं आणि यष्ट्या उडवल्यात. स्ट्राईक वरती येण्याचा प्रयत्न होता गणेश गायकरचा. त्यांनी तो प्लॅन बनवला होता, त्यासाठी बलिदान द्यायचं होतं. मात्र बलिदान तर मिळालंच, द्यावंच लागलं. पण स्ट्राईक एंडला गणेश गायकरला येऊ दिलेलं नाहीये. 10 चेंडू 36 धावा, 2 चेंडू निर्धाव आलेले आहेत. आपण केवळ षटकारांचा विचार करू. 12 चेंडू मध्ये 6 षटकार मारायचे होते, तर तिथे 2 चेंडू पहिले डॉट आलेत. आता 10 चेंडू मध्ये तेच कामगिरी करायची. त्यामुळे हळूहळू जुन्नरचा संघ प्रेशर वाढवत चाललेला आहे, दबाव वाढवत चाललेला आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंड वरती असणार आहे. 36 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. राजू पाटे सातत्यानं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतो. अज्जू बेपारी जो यष्टांच्या जवळ होता त्याला मागे पाठवलंय. शॉर्ट फाईन लेग, थर्ड मॅन. क्षेत्ररक्षक जवळ आहे. आखूड टप्प्याचा चेंडू इथे 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 इथे. आता हा डाव यशस्वी ठरणार आहे. मात्र अजून एक चेंडू त्यासाठी खर्ची घालावा लागलेला आहे. बलिदान इथे येते तर गणेश गायकर स्ट्राईक एंडला पोहोचेल. 9 चेंडू 36 धावा. या अगोदरचे 2 चेंडू लागोपाठचे षटकार ठोकलेले आहेत. इथे फलंदाजाने डाव उधळून लावला अज्जू बेपारीचा. मगाशी अज्जूने उधळून लावला होता गणेश गायकरचा, आता अज्जूचा डाव उधळून लावला फलंदाजाने. एकमेकांवरती टाकलेले डाव आणि उधळून लावलेले डाव हे चित्र आपण या मॅच मध्ये बघतोय.
बाहेरची कड आणि गणेश देखील षटकार खेळायला अपयशी ठरलेला आहे. 4 चेंडूमध्ये एकही धाव नाही. काय गोलंदाजी अज्जू बेपारी, अज्जू इथे राजू पाटेची. आणि खर तर हा प्रेशर आहे, धावांचा प्रेशर आहे. 36 धावा 12 चेंडू मध्ये बनवायच्यात म्हटल्यानंतर फक्त षटकारच आहे, त्याशिवाय गत्यंतर नाहीये. आणि साहजिकच आहे, प्रत्येक बॉल मोठा फटका खेळायचा आहे. इथे पुन्हा चांगला चेंडू आहे, पुन्हा चांगला चेंडू इथे राजू पाटेचा. अज्जू बेपारीचं यष्टीरक्षण देखील तितकंच चांगलं आहे. 5 चेंडू डॉट येत आहेत, निर्धाव 7 चेंडू 36. सामन्यावरती विळखा घालण्याचं काम आता सुरू आहे जुन्नरकरांचं. मगर मिठी सामन्याला मारतायत की काय असं चित्र आहे त्यांनी निर्माण केलेलं आहे. हा विळखा साधा सुद्धा अजगराचा विळखा आहे. या विळख्यातून बाहेर पडणं निश्चित कठीण जातं. घोरपडीची पकड आहे, एकदा का घोरपडीने चिटकून खडकाला पकडलं तर मग असं म्हणतात की 12 हत्तींचं बळ त्या घोरपडीमध्ये असतं. एवढी मजबूत पकड आहे. यस, इथे मांकडेडच्या प्रयत्नात होता. मांकडेड विकेट मिळाली तरी तुम्हाला बॉल टाकावाच लागणार आहे. त्यामुळं ही विकेट फार किती महत्वाची मला माहित नाही, कारण गणेश गायकर एकमात्र असा खेळाडू आहे की हा सामना कोणताही फिरू शकतो कुठेही. यस, त्याच्या समोर प्रश्न होता की एक धाव काढायची. आता या कंडिशन मध्ये जर क्षेत्ररक्षकाने चेंडूला लाथ मारली असती आणि चेंडू सीमारेषे बाहेर पाठवला असता तर काय झालं असतं? आहे का कुणाला नियम माहिती? क्षेत्ररक्षकाने त्याने वाटलं 4 धावा मिळू द्यात, गणेश गायकर नॉन स्ट्राईक एंडला येतोय असा विचार केला असता आणि 4 धावा दिल्या असत्या प्रतिस्पर्धी संघाला तर काय झालं असतं? कोण सांगू शकेल मला याचं उत्तर? आला असतं स्ट्राईक एंड वरती, नॉन स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज आला असता, 4 मिळाले असते. हा सामान्य माणसाचा प्रश्न आहे. क्रिकेट, ज्याला क्रिकेट चांगलं कळतं ना त्याला माहिती काय झालं असतं. जर अशा प्रकारची क्षेत्ररक्षण झालं तर तिथे 5 धावांची पेनल्टी दिली जाते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. त्यामुळं अशी लाथ कुणी मारू नका बॉलला, चुकीचं क्रिकेट खेळू नका. 4 धावा तर मिळतातच, अधिक 5 मिळतात. धावफलकावरती धावा आहे तिथे 35 धावा. 5 चेंडू मध्ये 35 हव्यात. स्ट्राईक एंड वरती गणेश गायकर. 37 वरती 6वं षटक मैदानामध्ये गोलंदाज सौरभ. याबरोबर गणेश खेळतोय फटका, मात्र मोठा फटका येत नाहीये. गणेशने भरपूर प्रयत्न केले मात्र कनेक्शन आज मिळत नाहीये. कधी कधी असं होतं की चांगल्या गायकाचा आवाज पण लागत नाही. आणि आज तसंच झाले. 2 फटके जरूर आले, 2 षटकार आले. त्यानंतर आशा उंचावल्या होत्या, आकांक्षा तयार झाल्या होत्या की गणेश गायकर इथून मॅच खेचून आणू शकतो. मात्र एक षटक आपण पाहिलं, गणेश नॉन स्ट्राईक एंडला जास्त वेळ राहिला. इकडे फलंदाज बाद होत गेले आणि तिथेच प्रेशर येत गेला. अखेर गणेश गायकर मैदानामध्ये असून देखील इथे मुरबाडचा संघ अडचणीत सापडलेला आहे. वाईड चेंडू, एक अतिरिक्त धाव आहे. मात्र इथून सामन्यामध्ये मात्र औपचारिकता शिल्लक आहे. 3 चेंडू मध्ये 33 धावा. सामना फक्त संपवायचा आहे आता. गोलंदाजाला मला वाटत नाही की काही प्रयोग करण्याची इथे आवश्यकता आहे, काही एक्सपेरिमेंट करण्याची आवश्यकता आहे. आता संघनायक मला प्रश्न विचारू शकतील की का नाही एक्सपेरिमेंट करायचा? इथेच तर एक्सपेरिमेंट करायचा असतो. आम्ही जिंकणार आहे ना, मग पुढच्या सामन्यामध्ये आमच्या गोलंदाजाने काही वेगळे प्रयोग केले तर त्याला पुढच्या सामन्यामध्ये मदत होईल ना. जिंकताना सुद्धा पुढच्या सामन्याचा विचार तुम्ही करायचा असतो. आणि या फटका निश्चित येतोय.
मात्र आविष्कार समोर असेल, फाईन लेगला चेंडू अडवेल, इथून धावा मिळणारच नाही. धावा घेण्याचा प्रयत्न करत नाही कोणी फलंदाज. 39 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये तिथेच स्कोर आहे. शेवटचा चेंडू या डावातला इथे टाकला जाणार आहे आणि याबरोबरच इथे मॅच जिंकलेली तब्बल 32 धावांनी सामना जिंकला तो गणेश दादा डुंबरे 11 जुन्नर संघानं आणि आज ते सेमीफायनल मध्ये क्वालिफाय होत आहेत. शिवम स्पोर्ट शहापूर, गणेश दादा डुंबरे 11 जुन्नर या दोन संघांचा प्रवेश सेमीफायनल मध्ये होतोय. तर ट्रायडेंट मुरबाड आणि त्याचबरोबर मोहन रियांश 11 मुरबाड या दोन्ही संघांनी आज स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. स्पर्धेची शोभा वाढवली. दोघांचे मनापासून आभार व्यक्त करतो. उद्या पुन्हा एकदा मुरबाड ग्रामीण विभागातले संघ दिवसभराच्या सत्रामध्ये, तर ओपन तालुका विभागातले संघ रात्रीच्या सत्रामध्ये खेळणार आहेत. त्यामुळे उद्याचं दिवस आणि रात्र दोन्ही सत्रामध्ये धमाल क्रिकेटचा अनुभव आपण घेणार आहोत. तुर्तास मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाऊयात आणि या सामन्याचा सामनावीर